17 जुलै 2026 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा फलटण शहरात मुक्कामी येत असून वारकरी भक्तांच्या सर्व सोयी सुविधांसाठी आज माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष सौ प्रियदर्शनी भोसले, प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सौ प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव, फलटण आणि शहर ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच अंतर्गत पालखी मार्गाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माऊली सोहळा शहरात येताना कोणताही अडथळा होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येऊन फलटण नगर परिषदेच्या वतीने वारकरी भक्तांना वीज, पाणी आणि इतर सुविधा देण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. काकडे साहेब नियोजन नगर अध्यक्ष त्याचबरोबर शिवसाहेब प्रांताधिकारी मॅडम, तहसीलदार, व्हिडिओ आणि संपूर्ण अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नगरसेवक हे वॉरफूटवर काम करतात. गेल्या वर्षीच्या नियोजनामध्ये आत्ताच्या नियोजनामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल. वॉच टॉवर असतील, लाइटिंग असेल, बॅरिकेड्स असतील आणि सेफ्टी अरेंजमेंट सगळ्या अँब्युलन्स पासून पाण्याच्या अग्निशामक पर्यंत सगळ्या सेफ्टी अरेंजमेंट प्रॉपर या ठिकाणी काळजी घेण्यात येत आहे. आणि निश्चितपणे या ठिकाणी आलेल्या माऊलींची सेवा ही उत्तर चांगल्या पद्धतीने फलटण शहर आणि फलटण नगरपालिका त्याच्यात पार पाडेल. सर्व PWDचे स्टाफ असेल, नगरपालिकेचा स्टाफ असेल, महसूल आणि पोलीस विभागाचा स्टाफ असेल, सर्व मनोभावे या ठिकाणी आज काम करताना दिसतात. आणि मागच्या आणि आत्ताच्या पालखीच्या व्यवस्थापनामध्ये निश्चितपणे फरक जाणवतोय मला याचा आनंद. खऱ्या अर्थाने आता मी DYSP साहेबांशी सकाळी बोललोय. पालखीचा रूट आणि मोठ्या वाहनांचा रूट, पालखी चालत असताना, माऊली चालत असताना मोठ्या वाहनांमध्ये एक सुरक्षित अंतर त्या ठिकाणी ठेवण्यात यावं, जेणेकरून कुठलीही दुर्घटना घडली तर त्या माऊलींच्या इथपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत पाहिजे अशा प्रकारची काळजी घेण्याची सूचना या ठिकाणी दिली. वडले एक वेगळा प्रश्न होता. खामगाव सगळ्याच प्रशासनाला दिलेले आहेत. त्या पद्धतीने काम करायचं. आपल्या भागामध्ये पालखी येत असताना ती सुखरूप आपल्या इथं यावी आणि सुखरूप आपल्या माळशिरस तालुक्यापर्यंत जावी ही जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. व त्या अडचणी येणार नाहीत आणि त्या कुटुंबात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.